सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लांबोटी इथे पूर्णपणे बंद झाली आहे। सीना नदीच्या प्रवाहामध्ये मोठी वाढ झाली आहे आणि त्यानंतर सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद झाला। रात्री 11 वाजल्यापासून दोन्ही बाजूने वाहतूक बंद झालेली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, तर दुसरीकडे सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुद्धा बंद झालेली आहे। उत्तर सोलापुरातील तिऱ्हे गावाजवळ सीना नदीच्या पुलावरती वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। सीना नदीचा प्रवाह कमी होईपर्यंत वाहतूक ही बंद राहण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया सौरभ वाघमारे यांच्याकडनं। सौरभ, काय सध्याची तिथली स्थिती? प्रज्ञा, सध्याची स्थिती अशी आहे की सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो पुढे जाऊन की हा महामार्ग हैदराबाद महामार्गाला जोडला जातो, विजापूर महामार्गाला जोडला जातो। कर्नाटक राज्य असेल, महाराष्ट्र असेल, आंध्र प्रदेश असेल, अशा ज्या प्रमुख राज्यांना जोडण्याचा जो दुवा आहे तो सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग करतो। आणि याच महामार्गावरती लांबोटी परिसरात जे आहे ते काल रात्रीच्या सुमारास जे आहे ते पुराचं पाणी जे आहे ते मोठ्या ब्रिजला टच करत असल्यामुळे जे आहे ते आहे वाहतूक जे आहे ती खबरदारीचा एक उपाय म्हणून दोन्ही बाजूच्या वाहतूक ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद केलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर सोलापूर कोल्हापूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो साधारणतः सोलापूर पासून 15 ते 16 किलोमीटर असलेल्या तिरे गावामध्ये जो आहे तो त्या ठिकाणी तो देखील बंद करण्यात आलेला। आणि यामुळे जे आहेत ते वाहनांच्या लांबच लांब ज्या आहेत त्या रांगा लागलेल्या आहेत। कारण अनेक लोक जे आहेत ती कर्नाटक सोलापूर जिल्ह्याची जर भौगोलिक पार्श्वभूमी सांगायची झाली तर सोलापूर जिल्हा भौगोलिक दृष्ट्या आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा ज्या आहेत त्या दोन राज्यांच्या सीमालगत असलेला सोलापूर जिल्हा। आणि इथून जी आहे ती बाहेरच्या राज्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते, ट्रक वाहतूकदार, जड वाहनं वगैरे मोठ्या प्रमाणात जात असतात। आणि या सर्व पुरांचा जो फटका आहे तो या लांबचा पल्ला गाठणाऱ्या जड वाहतूकदारांना झालेला दिसून येतोय। प्रज्ञा, नक्कीच। तुर्तास धन्यवाद सौरभ या संपूर्ण माहितीसाठी।